आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. तहसीलदारांकडून कलम 155चा गैरवापर, राज्यातील सर्वात मोठा महसूल घोटाळा उघड. राज्यातील महसूल खात्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे. या कबुलीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत सातबारा उतार्यात केवळ शुद्धलेखन दुरुस्ती करण्याचा अधिकार असताना काही अधिकाऱ्यांनी त्याचा गैरवापर करून थेट जमिनीच्या मालकी हक्कात फेरफार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सुमारे 1.5 लाख शेतकरी फसवले गेल्याची कबुलीही मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत महसूल अधिकाऱ्यांकडून अधिकारांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचा आरोप केलाय. दुरुस्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना मुद्दाम अडकवले जात असल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली. यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले, मंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या असून कलम 155चा गैरवापर करून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. तसेच अनेक प्रकरणात मूळ मालकांची संमती न घेता सातबारा उतार्यात बदल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्यभर तपासाचे आदेश देण्यात आले असून प्रवीण गेडाम यांच्या अहवालानुसार दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या संपत्ती जप्त करून शासनाचे नुकसान वसूल करण्याचीही कार्यवाही केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने महसूल प्रशासनातील मोठ्या त्रुटी उघड केल्या आहेत. बिगर शेती प्रक्रिया आणि मालकी हस्तांतरणातही गंभीर अनियमितता आढळून आली आहे. मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की कलम 155 अंतर्गत झालेले सर्व गैरव्यवहार दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील 7 दिवसात कारवाई करून संपूर्ण अहवाल सभागृहासमोर मांडला जाईल. दरम्यान संभाजीनगर विभागासह धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या गैरव्यापाराची चर्चा रंगल्या असून संबंधित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता दोषी तहसीलदारांना निलंबन व फौजदार कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सुरेश पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मुंबई.